29 मे साधनाची जोपासना. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाही राहणार असे ठरवावे. निश्चय आहे तेथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात, मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा. सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय. उपाधी कोणी लावून घेतली, माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहत नसेल तेथे वाईट कर्म आपण करतो, पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि खोटी कर्मे केली तर त्या संध्येचा काय उपयोग. कोणत्याही स्थितीत वृत्ती कायम राखणे हेच योगाचे सार आहे. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वरास अर्पण करावे, ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुमचा विसर पडू देऊ नका असे अनन्य भावाने म्हणावे. कोणत्याही गलबल्याला नाही भिवू. एका वेड्यास आकाश डोक्यावर पडेल असे वाटत असे, पण कोठेही गेले तरी आकाश डोक्यावर राहणारच. त्याप्रमाणे रानात गेले तरी मनाचा गलबला असणारच. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली. संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कोणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. शिवाय असे केले असते तर बरे झाले असते अशा प्रकारचे तर्क लढवतो. खरे सांगावयाचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचेच फळ असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ते आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच. म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी मला ती अनुकूलता नाही यासाठी असमाधान ठेवण्याचे कारण नाही. कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे व भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे आणि समाधान हा गुणही सर्वांचा तोच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. शंका घेणेच झाल्यास नाम चालू ठेवून त्या घ्याव्यात, म्हणजे तेच नाम शंकांचे निरसन करेल. जय श्रीराम.